पाणी नाही चाललं फक्त प्युअरला. हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता त्यांना गावाकडे जायचंय. पदर येणार रेड कलर आहे हा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस ही 2500 रुपये. कडी आलं ते याच्यापेक्षा थोडी डिझाईन जास्त याच्यात. कलर तील ताई मी एक एक पीस दाखवते, जी आवडतील ती साईडला ठेवायला सांगा. रेडमध्ये वेगळं कॉम्बिनेशन नाही. बघते ताई, रेडचा काय विषय होतो ताई, रेड कलरला चमक कमी असते ना, त्यामुळं रेड कलरमध्ये ना जात नाही दुसरे हे. सेमी सिल्क मध्ये ना रेड कलर एकदम तिसराच येतो एखाद्या पॅटर्न मध्ये छान आहे. रेड म्हणजे रेडची छटा असली पाहिजे. चालेल, रेडचे रेडची शेड्स. छटा असलेली म्हणजे पाहिजे राणी थोडी. कलर किंवा असं काही हा, असतं आहे ना राणी कलर. कलर आणते नाही मी याच्यात, आहे रेड कलर मध्ये. म्हणजे असं नाही की रेड हा, म्हणजे अच्छा. एकदम परफेक्ट रेड. हा, मला वाटलं परफेक्ट रेड. नाही नाही. ही पेपर पल्लू 3500. ऑल ओव्हर बुट्टी येणार ताई. ही आपली 18,500ची जी हँडमेड पेपर पल्लू आहे, तिची कार्बन कॉपी आहे. छान आहे ना. फिनिशिंग मध्ये काम येते. यांच्या बजेटच्या बाहेर येते ही. किती 3.5 आहे. 3.5. किती डिस्काउंट देतील? डिस्काउंट होईल ना 10% साधारण डिस्काउंट होईल. 10% नाही हो, त्याच्याकडे आम्ही बऱ्याच मटेरियल लिहिलेलं आहे. नाही ते फिनिशिंगचा हा धागा क्रॉस जातो ना, क्रॉस वेन यायची. हँडमेड सारखी सलग नाही आहे, एक दोटी काम नसतं याचं. हे क्रॉस वेने जातं, त्यामुळे हे दिसणार. हे टीप नाही किंवा काठ जोडलेले नाही आहे. ते नाही हो, हे पण हा जाड धागा गेलेला आहे. ठीक आहे, नको जाऊ. नाही कलर येतील, मी एक एक पीस दाखवते. ही सॉफ्ट सिल्क मध्ये येणार, ते पदर येणार. हा बुट्टीचा ब्लाउज पीस येणार आहे, काठ येणार आहे त्याला. कपडा एकदम मऊ येणार. ही 2100 रुपये. काही लेट काही कलर बघायचे याच्यातले. ठेवायचं हा, मला. नंतर नाही बघितलं तर चालेल, पण परत जर तुम्ही म्हटलं ना पहिला पीस दाखवा तर लक्षात नाही येत. ही 2800 रुपये. पैठणीचं काठ येणार, त्याच्यावर मुनिया येणार, पोपटचा पल्लू येणार. हा ब्लाऊज पीस येणार. ग्रीन आणि एक रेडिश ना. एक तिला तिच्या बहिणीला द्यायची, तिला फोन लावायचा का? फोन त्या बायांचा नंबर द्यायचे करायला. ते कलर एवढं समजत नाही. नाही कळणार, व्हिडिओ कॉलमध्ये कलरला तिसरा जातो. हां, आपण फोटो पाठवू शकतो इथले. ही कलंजली ताई 2500 रुपये. सॉफ्ट सिल्क. सेमी सिल्कमध्ये घेतली तर 5,500. प्युअर सिल्कमध्ये 20,500. ह्याच्यामध्ये सेल्फ पण येणार आणि कॉन्ट्रास्ट पण येणार. एक मिनिट, ही कुठली सिल्क आहे? सॉफ्ट सिल्क. सॉफ्ट सिल्क हे आर्टिफिशियल असतं का? हो, आर्टिफिशियल आहे. प्युअर सिल्क जे असतं ते त्याच्यामध्ये काय पण असतं? फरक आहे दाखव बरं.
आणते प्युअर सिल्क म्हणजे रेशमी किडेचा जो लाळ असते त्याच्यापासून बनलेला धागा मला आणि तो एखादी एवढाच दाखवा जरा. आणते ताई एवढाच असतो तो. हे किती पण लांब धागा रेशमी किडे पाहिलेत मी फक्त ते पॅटर्न silk आणते त्याचं ते जे आहे ना, सेरिकल्चर म्हणतात तुम्ही आम्हाला माहिती नसेल दाखव बरे सिल्की दाखव त्याचे कपडे आणि किती आणि आहे? सेमी सिल्क म्हणजे असं त्या धाग्याला दुसऱ्या धाग्यावर मिक्स करतात का? हा साध्या भाषेत आता सोनं आणि बेंटेक्स. हा म्हणजे सोन्यावरती म्हणजे टक्केवारी. टक्केवारी नाही, सोन्याचा विषयच नाही त्यात. विशेष नाहीये लोखंडाला काहीतरी Bentex कलर म्हणजे- लावून दिलेला सोन्याचा कलर दिल्यासारखं येते. काही संबंधच नाही रेशम थोडं पण यूज नाही होणार त्याच्यामध्ये ही एक चांगली वाटली. लग्नाची शिकाराची छान आहे. नाही नाही माझे मला नाही घ्यायची मला काय नाही. नाही ते मला नाही घ्यायची मला माहेरून 2,000 रुपये भेटलेले आहे. मला घ्यायची ही साडी आता छान. प्युअर सिल्कची साडी तुला घेतली ना? बघू ना कशी आहे. पुन्हा पप्पन माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. तू तरी मला देत नाही ते दिले तर तू असं म्हणत नाही शब्दातून पुन्हा येते की प्युअर साडी मी तुला एखादी घेऊन देईन. अरे ते काय बोल- ही जरा लग्न हिशोबाने जरा बरी वाटते ना पप्पा? काय वाटते तुम्हाला? तू मला काय बोलते शेडमध्ये का? जर म्हणायची असेल तर. थांब ना, थांब आणि ना. याच्यावर ती पाहून थांबा. तो मनापासून त्याला मागत. आणि ती पण मला काय बोलत नाही. मनापासून पप्पा मी आता काय बोलू तुला? नाही नाही ती पण मला काय म्हणत नाही मी तुला हे करून देईन ते करून देईन तुला असं. मी तुझ्या प्रत्येक बर्थडेला प्रत्येक अॅनिव्हर्सरीला वेगळे गिफ्ट दिलेले. माझे गिफ्ट तुझ्या पप्पांना 17-18 मला दिलेलं नाही आहे. मला एकदाच फक्त तू मला हा ड्रेस घेऊन दिला हो. होता. पण बघावं ना. तुझ्यासाठी प्रत्येक अॅनिव्हर्सरी मला पप्पा पप्पा करते आणि कशी वागते माझ्याची. प्रत्येक बर्थडेला मी तुला हे दिलेले 17-18 हजाराचे कप हे दिलेले शूज 5-5 हजाराचे सगळं मी मागतो पाहिजे काय चालली ए बाबा ते दुकानात राहतो का? हे छान आहे बरं का. मला ती आवडली ही. कॉम्बिनेशन पण छान आहे पण ही साईडला ठेवायला सांगू त्यांना. मला का पप्पा? ऍक्च्युली रंग चांगला आहे. रंग चांगला आहे आणि कलर हो कॉम्बिनेशन पण ते कसे आहेत गोरेत सवयत काय आहेत? अरे दोन माहिती नाही मला. आणि त्यांनी जे रंग सांगितलं ते ते हे करू आपण. रंग घेऊन जायची हा एक सांगेल हा कसा आहे हा रिच कलर वाटतो जरा. हो पप्पा. तो आहेच तो हा तो rich जो color रंग आहे ना आणि कॉमन नाही आहे म्हणजे एक साईडला ठेवा. आणि मला ऍक्च्युली ती पण बरी वाटली होती. कॉमन निळा हे सगळे कॉमन कलर झाले का हो? हे जरा थोडं वेगळं कॉम्बिनेशन. जा त्यांना जरा त्या यांना साडी दाखव बरं. कोणाला? अच्छा कस्टमर आले त्यांना साडी दाखवा जरा सेट. तू साडी दाखवायला नाही त्याचं दुकान. हे बघा, हे प्युअर सिल्क नारायणपेठ आहे सिंगल तार विविंग पेशवाई. ही पण 3,800. याची हो पण ट्रिपल तारी नाहीये म्हणून Shine किंमत पण स्वस्त आहे. अच्छा 500 ग्रॅमपेक्षा वजन कमी आहे. वजन तरी जास्त वाटतं. नाही 500 ग्रॅमपेक्षा आहे, साधारण 500 ग्रॅमच्या आसपास. हा कागद आहे त्याच्यामुळे वजन हो. जास्त आहे. आणि हिची किंमत काय? ती पण 3,000. सगळ्यात स्वस्त पेशवाई नारायणपेठ आणि जिजामाता येते. ही कोणती आहे? ती नारायणपेठ ही पेशवाई जिजामाता आणायला होती वाटतं तर बघायची असेल तर. पाणी नाही चाललं फक्त प्युअरला. प्युअर सिल्क आहे. प्युअर सिल्क आहे. हे पाण्याचा थेंब पडला ना सिंगल तार विविंग आहे दादा. आणि अजून कुठली असते? ही ट्रिपल तार विविंग येते. हिची काय कॉस्ट आहे? ही 13,500. हो पैसे राहणार. सगळ्यात पहिल्यांदा जी गेली पहिली होती एकदा त्या या सुयोगच्या लग्नाच्या वेळेला सर्वात पहिल्यांदा जी पैठणी विणली ना आपण कितीला घेतली? ही 12,000 10,000 का 11,000. 11,000 मी नेली इथे बस. 22-23 हजाराच्या मी साडी अशा 2 साड्या घेतल्या. 2 साड्या नेल्या होत्या. रेट लय वाढले त्याला. काही 2,000 एक साडी माझं लग्न झालं त्यावेळेस ही पैठणी 3,000 रुपयाला होती. आपण अशीच घेतली ना मग आता. हा. म्हणजे आता त्यावेळेस लग्न 11-12 हजार म्हणजे आता 15-16 हजार एखाद्या 13,500 आता पण डिस्काउंट नाही आपण डिस्काउंट काढून घेतलाय. रेट आहे तो ठेवलाय ही पण आता कितीला आहे आता? 13,000. 13,500. ठीक आहे. आणि ह्या ते 3,800. तो इथे लोक सांगतात. हे याचं हे पण छोटं आहे मस्त. पदर आहे का? हा, दाखवू द्या ताई खोलून दाखवू द्या. काय त्याच्याकडे नाही बेटा. नाही इकडे
ते आंटी तुला रागवतील हा बरं का. ठीक आहे. हे तुम्ही म्हणतात प्युअर मध्ये जाते. हो. म्हणजे कलर पण शेड पण चेंज आता होतो. प्युअर ओळखायची साधी सोपी पद्धत आहे. ह्याचा जर तुम्ही एक धागा काढून जाळला तर केस जाळल्यासारखा वास येणार आणि पूर्ण राख होते. समजायचं 100% प्युअर आहे. आणि ही जी पैठणी आहे हँडमेड, याच्यासोबत आम्ही तुम्हाला इंडियन गव्हर्नमेंटचं सिल्क मार्क देतो. गॅरंटी आहे 100% सिल्क म्हणून, जसं सोन्याला हॉलमार्क असतं. तर तुम्ही जर म्हणजे याच्यासोबत येतं, याच्यासोबत सरकारची परमिशन नाही आहे. ठीक आहे. मला ही एक साडी निघाली आहे. आता मला अजून एक द्यायची. रेडच्या शेडमध्ये रेडच्या शेडमध्ये दाखवा. कसं आपली गाडी चावी पाणी बॉटल आहे. चावी असे नको होतं ह्या रॉकेट पैठणीसारखी काठ. चहाची काय का 2800 मोर कुपट बॉर्डर. एकदम सॉफ्ट लागला. 2800 त्याला विचारा चालेल का. हा ब्लाऊज पीस येणार. ही कितीला होती? सेमच आहे ना 2800. ती 2800. हे पप्पा त्याला साईडला घ्या. यातमध्ये इकडे यावं. थोडंसं चालत आहे ते. ह्याच्यामध्ये 1800ची ही पण छान आहे बघा, सॉफ्ट फील. नाही 1800 नको. आम्हाला चालतंय. ते काय दोन सेमच घ्यावे लागणार आहे सेमच ते. घ्यायचे आहे. अच्छा. पण कलर आणि डिझाईन दाखवा. त्याच्यामध्ये ह्या पॅटर्न मध्ये दुसरे कुठले कलर आहेत. कलर आहेत का ते दाखवा. हा, लागेल. हा बाजूला ठेवा सध्या. हा एक कलर आज याच्यामधले पण कलर मागू का? सेड असतील तर दाखवा. शेड या शेडमध्ये दाखवा. आहे. ठीक आहे काय हरकत नाही. हो सेट. हो सेट. बसा इथे. ते रागवतात आपल्याला. हा तुमच्या मागची पण आहे. ती पण 2500ची. रागवतात आपल्याला. ती पण सॉफ्ट सिल्क मटेरियल असंच आहे ना. ए तिकडे नको जाऊ. चहा घ्या ना ताई. नाही तिकडे नको जाऊ. चहा घेते का? नाही काय देणार. ते बांबारे दादा, इकडे जाऊन घ्यायला लागेल. आज परमिशन नाही. नाही का मग नको चहा नको ना. इथं परमिशन नाही. नाही ठीक आहे नको. चहा नको. अरे आऊ साईडला हात त्यांना कृष्णा त्याला साईडला घे. बरं मला त्यातले शेड हा आणायला गेले. साईड थोडी आपण. नाही 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 ही ही ठेवली. ती ठेवली. हा थोडा एकदम वेगळाच शेड आहे. हा ब्लाऊज पीस येणार. काही पदर येणार आहे. ब्लाऊज पीसला आतल्या साईडने काट येते. आपण छान आहे. आता मी 2 कलर येतो. पण कसं वाटतं. ठीक आहे. मग तो रेड दाखव. हा ह्याची कॉस्ट काय आहे? 2800. मग ह्याच्यामध्ये दोन रंग दिसतात कसे? हा डबल असा रंग नाही, परत. हा कलरच डबल टोनचा आहे. हा कलर हा आहे असा अंजेरी टोन मध्ये. त्याच्यात बघा हा पण एक कलर येणार, पैठणी पण एक कलर येणार आणि हा एक येणार आणि हा एक येणार मोरपीस आहे. माझ्यापेक्षा तुझं तू एक्सपर्ट आहे. कलर थोडासा वेगळा आहे. राणी कलर नाही, राणी टोन हा येणार आहे. तो असा पप्पा रेड आहे. कलर जो म्हणतो ना आपण करी त्या कलर टाईप मध्ये. हां डल वाटतोय. हा डल वाटतोय. हाच बरा वाटला. हा फ्रेश आहे कम्पॅरेटिव्हली. कोणता? हा आणि हा एक बरा वाटतो. सावळा कलर. हा सावळ्या कलरला तो जास्त काय रे छान बाबा? दिसणार आहे आणि हा पण छान दिसणार आहे. खूप डार्क होता. अजून ह्या रेंज अजून पॅटर्न आहे का? हा मॅडम पॅटर्न बघून. हा पण हे दोन तर बाजूला असेल. उभा उभा. नाही नाही ते तिकडे लावलेले असेल मला माहिती. येतो मी चला आपण रस्त्यात भेटू त्यांना. इकडेच गाडी कुठे गाडी इकडे का इकडे.
लागतं एवढंच मार्केट. जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलं की म्हणजे मागच्या 1-2 ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आमचं काही असं शॉपिंग करायचं हे नव्हतं. आणि सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आता जवळजवळ बऱ्याच जणांना माहिती आहे की येवला जे आहे हे पैठणीसाठी फेमस आहे, कारण तिथं साड्या बनतात आणि त्याच्यामुळे त्याची कॉस्ट जी आहे ॲज कम्पेअर टू अदर सिटीज कमी असते. तर आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा पैठणीचे हार्डली 1-2च शॉप्स होते, जसं कापसे झालं किंवा 1-2च शॉप्स होते. पण आत्ता गेल्या 10-12 वर्षामध्ये ना पावलामध्ये शॉप झालेले आहेत जे की पैठणीसाठी फेमस आहेत. आणि मेन म्हणजे ना तिथे सगळीकडे सारख्याच पैठण्या भेटतात, फक्त कॉस्ट वाईज किंवा तुम्हाला डिझाईन्स कलर्स वेगवेगळे हे मिळणार असतात असं. तर मी आता रिसेंटली तुम्हाला माहिती होतं आमचं तर कोणाची शॉपिंग करायची इच्छा नव्हती. आता मी जे साड्या घ्यायला गेली होती त्या मेन साड्या म्हणजे ना मला आमच्या इथे जे मॅनेजर काका आहेत ना त्यांच्या वाईफनी मला 2 साड्या आणायला सांगितल्या होत्या सेमी पैठणीमध्ये. त्यांचं कोणातरी लग्न कार्य आहे, तर त्यांनी मला बजेट पण सांगितलं होतं की 3000च्या आत जे आहे त्या मला साड्या आणा. आता 3000च्या आतमध्ये ज्या साड्या असतात त्या हिशोबानेच तुम्हाला साड्या मिळतात. मग मी म्हटलं उगाच इकडच्या तिकडच्या साड्या बघण्यापेक्षा त्यांनी जे बजेट सांगितलेलं आहे त्या हिशोबानेच आपण साड्या त्यांना सांगूयात, रेंज सांगूयात आणि मग त्या पद्धतीने साड्या बघत. तर मग त्यातल्या आम्ही बऱ्याच साड्या बघितल्या, पण आम्हाला ते 2 पॅटर्न्स आवडले, मग ते मी घेतलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की पप्पा आणि वरून 2 दिवस आधी आले, त्याच्यामुळे त्या साड्या त्यांनी देऊन टाकल्या ज्यांच्या घेतल्या होत्या त्यांचं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नाही दाखवता येणार. पण हां, आम्ही जेव्हा त्या साड्या बघत होतो ना माझ्यासाठी माहीत नाही पप्पांच्या काय मनात आलं, त्यांनी मला सडनली सरप्राईज दिलं आणि माझ्यासाठी त्यांनी एक छानपैकी ना अशी कुठली पैठणी आहे ती माझ्यासाठी त्यांनी ना कांजीवरम सिल्क जी आहे कांजीवरम सिल्क साडी ती घेतलेली आहे. आता त्या शॉपमध्ये जिथं आम्ही गेलो होतो त्या शॉपमध्ये ना 900पासून ते 45,000पर्यंत अशी साड्यांची कॉस्ट होती. मग आम्ही 13 की 14 हजाराची पण एक साडी बघितली जी 2 धागे 2 तारी किंवा 3 तारी असं काहीतरी म्हटलं जातं त्याला. तर ती 3 तारी विणलेली होती असं काहीतरी होतं ते. तर ती जी पिंक कलरची जी तुम्हाला दाखवली ती त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघितलं असेल ती 13,000ची होती. आणि मग माहीत नाही पप्पांच्या मनामध्ये काय आलं, मग त्यांना असं वाटलं की प्युअर सिल्कची साडी दाखवा. ते डायरेक्ट बोलले असं की प्युअर सिल्कची साडी दाखवा. मी म्हटलं आता ही प्युअर सिल्कची साडी कोणासाठी बघतात आहे, असं घेण्यासारखं असं कोणी नाही आहे. मग त्यांनी सांगितले की त्यावेळेस त्यांनी सांगितले की ही 13,000ची प्युअर सिल्कची साडी आहे. मग मी म्हटलं याच्यापेक्षा कमी रेंजमध्ये पण तुमच्याकडे प्युअर सिल्कची साडी असेल ना, तशी मला ओवाळणी आलेली होती भाऊबीजेची 2000मध्ये. आता आमच्या घरी कसं आहे याच्या आधी ना माझी आई सगळ्या बहिणींना आम्हाला तिघींना पण साड्या घ्यायची, पण कोणाची पसंत कशी कोणाला कशी त्याच्यामुळे ना आता ह्या वर्षीपासून म्हणजे मागच्या वर्षीपासून असं डिसाईड केलं की सगळ्यांना सेम पैसे द्यायचे, म्हणजे 3,000 असो 4,000 असो 2,000 असो जे काही परिस्थितीनुसार जे जसं देता येईल तसं. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे तसं तुमच्या मनपसंतीने घ्या. मग तुम्हाला वाटतं तुम्ही तुमचे पैसे टाका किंवा मग त्या हिशोबाने. तर मग ह्यावेळेस पण तिने पैसे दिलेले होते सगळ्यांना सेम. तर मग तशी माझी साडी राहिलेली होती घ्यायची, पण मला असं काही इच्छा नव्हती साडी घ्यायची किंवा अवेशला लगेच मला काही ड्रेस घ्यायचा नव्हता. जर आता तुम्ही म्हणाल की दिवाळीची भावाची साडी किंवा मामाचा ड्रेस असं घ्यायला पाहिजे, सगळं खरं आहे, पण अवेशला ऑलरेडी खूप ड्रेसेस झालेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की ही जी मुलं आहेत ना ही खूप पटापट वाढतात, लगेच कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला नको. मी घेणार आहे त्याच्या मामाचा नावाचा ड्रेस, पण तो अजून 1-2 महिन्याचा झाला म्हणजे त्याला बाकीचे कपडे जर लहान झाले ना की मग घेईल. कारण आता रिसेंटली जवळ त्याला 2-2.5 हजाराची मी 2 ड्रेस घेतले दसऱ्याला आणि दिवाळीला, आणि ऑलरेडी एक कुर्ता घेऊन ठेवला. तर असे भरपूर कपडे आहेत जेणेकरून मला आता तरी इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. तर आणि राहिला प्रश्न माझ्या साडीचा, तर मला भावाची साडी घ्यायचा काही असं प्रॉब्लेम नाही आहे, पण माझ्याकडं ऑलरेडी खूप साड्या आहेत ज्या की घातल्या जात नाही आहे. त्याच्यामुळं मी अजून तरी विचार केलेला नाही साड्या घ्यायचा. जेव्हा मी घेईल तेव्हा मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. आता राहिला प्रश्न पप्पांचा की जी प्युअर सिल्क साडी दाखवा, त्याचं मग त्यांनी दाखवलं आहे 2 की आमच्याकडं ही आहे सिल्कमध्ये. तर त्यांच्याकडे ती कांजीवरमची प्युअर सिल्क साडी त्यांनी मला दाखवली. त्याची कॉस्ट होती 6,000 रुपये. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर होते, म्हणजे आपले जे 7-8 मेन जे कलर असतात, पिंक, आकाशी, गुलाबी, निळा, त्याच्यानंतर ब्ल्यू किंवा ऑरेंज किंवा चॉकलेटी कलर, ब्राऊन शेड्समध्ये 3 शेड 4 शेड्स होते असं. तर पप्पांनी मला सडनली सांगितलं की तुला यातली कुठली पडते सांग. मी अशी होते की
काय म्हणजे माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं. तर मला ना बघितल्या 4-5 कलर बघितल्या एक साडी खूप आवडली. ती अशी ना ब्राउनिश शेड आहे आणि चॉकलेट ब्राउनिश शेड आहे आणि अशी गोल्डन छोटीशी बॉर्डर आहे. तर नॉर्मली ज्या साड्या असतात त्यांची अशी मोठे मोठे काठ असते, जे की मला अजिबात पसंत नाही आहे. कारण ज्यांची हाईट कमी असते ना त्यांनी बारीक बॉर्डरची साडी घातली ना त्यांची हाईट अशी उठून दिसते आणि सेम कलरची जर घातली तर अतिउत्तम. तर मला ना माझ्याकडे तसा कलर पण नाही आहे आणि त्याची साडी पण नाही आहे. घेतलेत मला पप्पांनी. माझी लास्ट साडीची रेंज आहे ना माझ्याकडे फक्त अशी खूप लास्ट 10,000 आहे. म्हणजे मी साड्यांमध्ये 10,000पर्यंतच इन्व्हेस्ट केलेलं आहे. तर मी म्हटलं यार इतकी म्हणजे मला तसं झालं की काय करू. मग पप्पा म्हटले की तुला यातली कुठली पसंत आहे बघ. मी ना 900ची साडी घेणार. तुम्हाला खोटं वाटेल. मी म्हटलं ऑफिसच्या हिशोबाने आपण 900ची वगैरे साडी घेऊयात, कॉटनमध्ये पण त्यांच्याकडे ऑप्शन्स होते. मी ते बघत पण होते. पप्पा म्हणे ते 900-200 जाऊ दे, तुला काय ऑफिससाठी असते ते तुझं बघ, पण ही माझ्याकडनं तुला साडी घे, याच्यातली एखादी चूज कर. प्युअर सिल्कची साडी. लिटरली त्याची जी घडी होती ना ती एवढीशीच झालेली आहे. मी तुम्हाला शेअर करणार आहे ती साडी नक्की. पण आत्तासाठी ना तुम्हाला हे सांगते की ती साडी मी घेतलेली आहे. आता त्याची किंमत किती, साडीचं कलर कुठली काय एवढं सांगते. कांजीवरम प्युअर सिल्क साडी घेतलेली आहे. पण त्याची कॉस्ट आणि ती साडी जी आहे ना मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आत्तासाठी एवढंच. हा ब्लॉग मी इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि हो पुढचा ब्लॉग बघायला नक्की विसरू नका. बाय.